श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी स्त्रिया कुमारिका गुरुवारचे व्रत अतिशय मनोभावाने करत असतात। कारण संसारामध्ये काही कटकटी असतील, भांडण असेल किंवा संसारामध्ये आर्थिक अडचण असेल तर ती अडचण दूर व्हावी, संसारामध्ये सुख समाधान लाभावे यासाठी या कुमारिका किंवा स्त्रिया हे व्रत करत असतात। तर या व्रताची अतिशय चांगल्या प्रकारची कहाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अनेक भक्त श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात। आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान राहावे हा त्यामागील उद्देश असतो। हे व्रत केल्याने उत्तम फळ मिळते। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात। काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे। काही भक्त तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात। लक्ष्मी व्रतात त्यांचे नियम, पूजाविधी, कहाणी आणि आरती इत्यादीचा समावेश असतो। त्यावर श्रद्धा ठेवल्यास लक्ष्मी मातेची सदैव कृपा आपल्यावर राहते। तर सुरुवात करत आहोत आपण कहाणी ऐकायला। श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी देवी नमः। मन लावून ऐकावी, ध्यानात घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगाची सौराष्ट्र देशाची मोहिनी। श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं। नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रश्रवा। तो दयाळू होता, शूर होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता, आनंदित होता। राजाच्या राणीचे नाव होतं सुरचंद्रिका। नाव चांगलं पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एका वैश्याची बायको होती। तिचं नवऱ्याचं भांडण होई, भांडणात वैतागली, रागानं घराबाहेर पडली। चालत होती अनवाणी रानातून, तिथं तिला दिसल्या सुवासिनी। त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत। ते तिनं पाहिलं, त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं। दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली, पुढचा जन्म स्त्रीचाच आला। पण भाग्य उजळलं, भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोरा ताठ्यानं बोलू लागली, दास दासीवर ओरडू लागली। एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते का पाहावं। राणी राजवाड्यात सुखाने राहत होती, राजाही तिचं कौतुक करी। तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली। कन्येचं नाव होतं शांबाला। एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली, काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली। तिनं आरोळी दिली, आहे का ग कुणी घरी, घालील का कुणी घास। दासी बाहेर आली, म्हातारी दारात दिसली। तिनं विचारलं, कोण ग तू, कोठून आलीस, काय काम काढलं, तुझं नाव काय, गाव काय, काय हवंय तुला। मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचे। कुठे आहे ग या राजाची राणी। दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारत आहेत, त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील, तुला ग त्या कशा भेटणार। तुझा हा अवतार पाहून तुझ्यावरच ओरडतील, उनदून बोलतील, त्यांच्या सख्याही तुला हसतील, तू जरा आडोशाला बस, मैत्रिणी गेले की मी सांगते त्यांना। म्हातारी रागावली, मनोमन संतापली, तुझी राणी पैशाला भाळले, माणुसकी विसरलीये, दरिद्री मेली, आज झालीये राणी, पण देवीला विसरली, माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं, आता राणी पदावर बसली, देवीची आठवणही राहिली नाही तिला, गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आलीये, गोरगरिबांची पर्वा नाही, थोरा मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी, म्हातारी गरीबन भिकारीन तिला कोण विचारते, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील, जाते मी। दासी घाबरली, तिनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल ते मी नेमानं करीन, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही। त्या दासीला व्रताचा वसा सांगितला। म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली, तोच माडीवरून राजाची कन्या शांबाला धावत आली। ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका,
माझी आई चुकली, तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पायात पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच माडीवरून राणी दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं नाही का दिसली तुला? म्हातारीचे डोळे संतापाने गरगर फिरले, कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीने लक्ष्मीव्रत केलं, तिची स्थिती सुधारली. दासी पण गेली. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर, त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रस्रवा वर शूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने त्यांच्यावर चाल केली. भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रस्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रस्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकाठी येताना राणीच्या दासीनं भद्रस्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मालाधरानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र, कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यांनी सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुश झाली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, आत दिसले कोळसे. सुरचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तोही ऐकून चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य संपत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वनवा भडकत होता. सुरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच दिवशी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदी किनारी बसलीये. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा. शांबालीनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचे रूप अधिकच खुलून दिसलं. दुपारची वेळ झाली. शांबालेनं भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती केली. धूपदीपांचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सुरचंद्रिका पाटावर येऊन बसली. मग ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधार राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधारानं विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात पाहिलं तर 8 दिसले काय, मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना. हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ अळणी,
ज्यांचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं, त्यांचं रक्षण करावं, कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रसर्वाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का झाला. भद्रस्रावानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रस्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर या हंड्यातला एक मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन तो बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. मालाधराला व शांबलेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब मिळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रस्रवाचं वर शूरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती केली. देवीला नैवेद्य दाखवला आणि सर्वांनी पंचपक्वानाचं जेवण केलं. हा होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रस्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात परत आले. सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशात गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना अतिशय आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ संपले. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदाने भरत राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. श्री महालक्ष्मी नमः.